आखी रात्री येई मला तुला आठवण माझी आखी रात्री येई र मग फोन का नाही मला. थँक्यू डीजे. चला चला सामना सुरू करायचे. चला VVSC आणि AMCC या संघात दुसरा सामना झाला. तिसरा सॉरी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मान केलेला होते. त्यांनी त्याच्या वैयक्तिक षटकात फक्त धावा दिल्या त्या 5 आणि 2 मोठे गाजरे दिले होते. असा जयेश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. एक सुंदर गोलंदाजी त्यांनी दाखवली. मैदानाच्या आतमध्ये बांधून ठेवलं AMCC या दोन्ही या संघाच्या फलंदाजाला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जयेश. पहिला चेंडू. चला जीतनी स्ट्राईक. आपल्या आता सलामीची जोडी बदलली. जीत आणि आर्चीस मैदानाच्या आतमध्ये. चला जीतच्या लगातार 3 चौकारासाठी नयन पद्माकर मांगेलाजी यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. धावसंख्या 3 चेंडू आणि 3 धावा झाल्यात आणि सुरूकडून सुद्धा 500 रुपये लागले आहेत लगातार 3 चौकारासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू वाढला. धावतीची संधी. पंचांकडे धाव मागे देऊन एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दिसली. जीत आणि आर्चीस एकेरी धाव्याने संतोष. 4 चेंडू आणि 4 धावा. सुरू पाटील यांच्याकडून सुद्धा जीत साठी लगातार 3 चौकारासाठी 500 रुपये लागलेले आहेत. नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून सुद्धा लगातार 3 चौकार 500 आणि सामना चालू आहे स्वास्तिक आणि गणेश नगर. 3 चेंडू 3 धावा. फुलटॉस चेंडू कॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न तर होता. फुलटॉसचा पुरे फिरवा. त्याने पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या आहे ती 5. धावसंख्या झालेली आहे ती 5. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे 5. मोठा वर्ग करण्याचा प्रयत्न. धावतीची संधी. थ्रो थोडा चुकला. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदले 6. जीत आणि आर्चीसची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सध्या धावसंख्या झालेली आहे 6. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावची संधी. वरच्या हँड वरती लक्ष नव्हतं जीतचं आणि जीत तंबूच्या दिशेने जाताना दिसतंय. कमॉन डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे तिथे 6.
दोन चेंडू आणि जीत यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय समीर. पुन्हा एकदा टॅपचा सहारा घेतलाय. तीन चेंडू आणि 7 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण होते. एकेरी धावाने संतुष्ट धाव केले स्वास्तिक. या संघाला धावसंख्या जाऊन 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. धावचीची संधी, चेंडू कलेक्ट झाल्यावर खालच्या हँडवर डायरेक्ट हिट लागलाय का? नाही. धावसंख्येचा विचार करत एकेरीने भर. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या आहे 9 रन ऑन बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी धावाने संतुष्ट करावा लागेल. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 10. कमॉन डीजे. चला बजर वाजलेला आहे. पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक आहे. या षटकासाठी विचार केला तर गोलंदाजी मार्गवरती स्वतः जितुदा येताना दिसतोय. गोलंदाजी मार्गवरती धावसंख्या झालेली आहे 10. या पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक. आर्चिस आणि समीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. मोठे फटके दिसतील का या पॉवर प्लेच्या षटकामध्ये? एकेरी धावाने संतुष्ट. धावसंख्या जाऊन पोचलेली 11. हे पॉवर हे अनामारीचे षटक आहे. या अनामारीच्या षटकात किती धावा मारू शकतो स्वास्तिकचे दोन खेळाडू जे आर्चिस आणि समीरची जोडी. पुन्हा एकदा बॅटचा किनारा आणि चेंडू टिकलर सुरूमध्ये ट्रॅव्हल करून नाही दिला. एकेरी धावाने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 12. 2 चेंडू आणि 12. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सर्कल मध्ये चेंडू वाढलाय. आर्चिस गडी बाद होताना दिसतोय तंबूच्या दिशेने. चला तुफान आले आता. गौरीश मैदानाच्या आत मध्ये तुफानी बॅटिंग दाखवेल का? 3 चेंडू 12 धावा. आणि पंचांचा वाईटचा इशारा. 4 चेंडू 3 चेंडू. आता 4 चेंडू. जे होणार होतं ते लवकर बोलण्यात आलं. निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डेली सावकाश. यष्टीरक्षक सावकाश. 5 चेंडू 13 धावा. हाणामारीच्या षटक. या हाणामारीच्या षटकात पॉवरफुल बॅटिंग दिसली नाही. पुन्हा एकदा काय गोलंदाजी. या हाणामारीच्या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू. आता जितुदा एक सुंदर गोलंदाजी. पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलं. कमॉन डीजे.
धावसंख्या झाले 13. 3 षटकांची समाप्ती. शेवटचं षटक. धावसंख्या 13. करंज रन रेट बघितलं तर DBNच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 4.33. गोलंदाजी मारुती प्रसाद आला आपल्या संघासाठी शेवटचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. धावतीची संधी पंचांचं बोट हवेत. गौरी स्तंभूच्या दिशेने जाताना कमांड चला राकेश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकेरीने पुन्हा भर. मोठा फटका राकेश आला पावली मागे जाताना दिसतोय. षटकार मार. बॉल द्यायचा स्कोरर. धावसंख्या झाली आहे 14. 3 चेंडू 14 धावा. स्टेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडलाय. एकेरी धावाने संतुष्ट. 4 चेंडू आणि 15 धावा. शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ. 2 फटके दिसतील का समीरच्या बॅटमध्ये? का 20च्या आत रोखला जाईल? पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने मार्गाने दिसत आणि पहिला चौकार सीमा रेषा पार. कमॉन डीजे. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 19 रन बोर्डवरती. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता जितूदा नावाचा वादळ आलं आणि एकेरी धावनी संतुष्ट का? आणि चांगली रनिंग भेटून विकेट पंचांनी आमच्याकडे रेफर केले. सॉफ्ट सिग्नल सांगायचंय. पंच नोट आउट. नो डाउट. चला गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झालेली आहे 21 धावा. 22 रनचं आव्हान असणार आहे गणेश नगर या संघाला. 24 चेंडू मध्ये 22. यानंतरची होणारी मॅच असणार आहे AMCC वाजा श्री साई माऊली नाना निपाल. दोन्ही संघांना प्रथम पगार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय.
AMCC वॉज श्री साई माऊली नावाला निभाग दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. चला थोडी घाई करायची आहे. स्वास्तिक संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. वेळेचं बंधन असतं. 15 मिनिटात 4 षटक झाले पाहिजे. विराट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्वराज्य प्रीमियर लीग आपण बघितलं 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम. आजचा शेवटचा अंतिम दिवस. या दिवशी सुद्धा आपल्याला 6 मोठे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसणार. त्यानंतर टॉप 10 ची मॅच. या स्पर्धेचा विचार करत माननीय श्री दिनेश पाल्लेजी यांच्या हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट स्पॉन्सर आले. त्यांचं मनापासून आभार असेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मारवती समीर. एक 22 धावेचं आव्हान असणार आहे गणेश नगर या संघाला. चोवीस चेंडू आणि 22 धावा पाहिजे असतील. स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत होता. श्री गणेश झालेला आहे गणेश नगर या संघाच्या एकेरी धाव्याने. 24-22 ची मॅच. हा सामना कितपर्यंत जाईल. दोन्ही संघ कर्णधार श्री साई माऊली नानादानी पार्क वर्सेस AMCC. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. 2 चेंडू आणि 2 धावा. शुभम आणि माहीचा विचार केला तर मग पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करी. तीन चेंडू आणि 3 धावा. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वर थ्रो चांगला वरच्या हँडवर थ्रो केला. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू आणि 5 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झालेली आहे 5. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 6. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एकदा संगीत. थँक्यू डीजे. चला या षटकासाठी पॉवर प्लेचा इशारा केलेला आहे आपल्यासाठी. कमोटीचे पॉवर प्लेचा बजर वाजवायचं आहे. चला श्री साई माऊली नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेला आहे आणि AMCC या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 6 धावा झालेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला आणि शेवटी चेंडू ड्रायव्हर केला लेग साइडने आणि एकेरी धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. धावसंख्या धावून पोहोचलेली ती 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावा. आणि 9 चेंडू 9 + 1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना धावसंख्या धावून पोहोचलेले 9 धावा. 1 चेंडू 9 आणि पुढे येणारा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा तर दिसला नाही.
पण एक चांगला शॉट मैदानाच्या आतमध्ये दिसला. षटकाराचा धावसंख्या आहे तिथेच. दोन चेंडू आणि 9 धावा. हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका. एकेरी धावसंख्येवर 3 चेंडू आणि 10 धावा. तीन चेंडू आणि 10 धावा. एकेरी जावर जास्त जोर दिलेला त्यांना माहिती आहे सामन्यामध्ये आम्ही पुढे आहेत तर सिंगल आणि सिंगलनी काम होणार आहे तर त्यासाठी एकेरी धावेला जास्त जोर. आणि चुकी 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 चेंडू वळलाय का? चेंडू गेलाय सीमा रेषा पार. अति घाई संकटात नाही असं कुठेतरी चित्र दिसलं स्वास्तिकच्या क्षेत्ररक्षकांकडून. कमॉन डीजे. धावसंख्या 15 झाले. 5 चेंडू 15 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ 15 धावा झाले. चांगला चेंडू. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 16. फुलटॉस चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगत आहोत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आहे तिथे 16. चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळताना या चेंडूला एकेरीने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. 2 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक चांगला क्षेत्ररक्षण आर्चिसच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या. एक सुंदर क्षेत्ररक्षण स्टेटच्या दिशेने दिसलं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी मार विचार घेतो. वेगवान जलद गतीने गोलंदाजी होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 4 चेंडू 19 धावा. बॉल द्यायचा आहे. बॉल स्कोरर बॉल द्यायचा आहे. स्कोरर 5 चेंडू 20 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झालेली आहे 20. आला मॅच बॉल आला. पंचांकडे दादा मागितली. पंचांनी दादा. षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे 20. जिंकण्यासाठी गणेशनगर या संघाला धावा पाहिजे असतील 2. घेऊया छोटासा ब्रेक. ऐक्य संगीत 15 मिनिटाचा अवधी आहे 4 षटकासाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला 6-2 ची मॅच आहे. स्वास्तिक का गणेशनगर. चला थोडी टीम मिटिंग कमी करायची आहे. चला गोलंदाजी मार विचार केला तर गौरीश. चला 6-2 ची मॅच आहे. चांगला चेंडू हाताळला आणि निर्धाव चेंडूची सांगता. चला 5-2 ची मॅच. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न.
चेंडू काही कलेक्ट नाही झाला आर्चिसच्या हातात, नाहीतर कुठेतरी धावचीची संधी असती. एकेरी धावेने धावसंख्येत भर आणि आता सामना जाऊन राहिला तो फक्त 4 चेंडू आणि 1 धाव.